नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेतील ज्योतिराव म्हणजेच अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांची खरी जीवन कहाणी। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत ज्योतिराव फुलेंची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे हे एक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि राजकारणी आहेत। त्यांचा जीवन प्रवास डॉक्टरकीपासून अभिनय आणि राजकारणापर्यंत अत्यंत प्रेरणादायी आहे। अमोल कोल्हे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1980 रोजी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला। त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नारायणगाव येथे आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील आपटे प्रशालेत पूर्ण केले। त्यांनी मुंबईतील सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयातून MBBS पदवी मिळवली। अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली होती। ऐतिहासिक भूमिकांमुळे डॉक्टर अमोल कोल्हे हे महाराष्ट्रातील घराघरात पोचले। त्यांनी राजा शिवछत्रपतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारली। सध्या ते मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारत आहेत, ज्याचे ते निर्माताही आहेत। त्यांनी चित्रपटातून आणि नाटकातून लोकमान्य टिळक व नथुराम गोडसे यासारख्या विविध भूमिका केल्या आहेत। त्यांनी 2024 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। 2024च्या निवडणुकीतही त्यांनी शिरूर मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय मिळवला। सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची निर्मिती केली आहे। त्यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे या देखील डॉक्टर असून एका वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।